सांगलीत आगामी विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सांगलीच्या राजकारणात एक मोठी आणि खळबळजनक घडामोड समोर आली आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपला मोठे खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली असून भाजपचे तब्बल 10 विद्यमान नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांच्या या दाव्यामुळे सांगलीतील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगली महापालिकेत विकास कामांचे नियोजन आणि स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. भाजपने विरोधी पक्षातील काही नेत्यांना आपल्या गोटात ओढण्याचा प्रयत्न केला असला तरी आता भाजपलाच अंतर्गत नाराजीचा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीची ताकद वाढणार. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि चुकीच्या कारभारामुळे त्यांचे अनेक नगरसेवक नाराज आहेत. यातील 10 प्रमुख नगरसेवक काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी नियमित संपर्कात आहेत. आगामी विधान परिषद निवडणुकीत याचे थेट पडसाद उमटतील आणि भाजपला मतफुटीचा मोठा धक्का बसेल. महापालिकेत सत्ता टिकवण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात असतानाच काँग्रेसने टाकलेल्या या राजकीय गुगलीमुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या बदललेल्या समीकरणानंतर आता महाविकास आघाडीचा एमयूए प्रभाव स्थानिक पातळीवर वाढताना दिसत असून नाराज नगरसेवक लवकरच अधिकृत निर्णय घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान भाजप या दाव्याला कसे उत्तर देते आणि आपले नगरसेवक रोखण्यात यशस्वी ठरते का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.